नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वजणांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पोट विकार, ज्याच्यामध्ये विशेष करून आपण आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि त्याचप्रमाणे मूळव्याध भगंदर सारख्या आजारांवरती असणाऱ्या नम्मा होमिओपॅथीच्या उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत प्रख्यात होमिओपॅथ तज्ञ असणाऱ्या डॉक्टर अपर्णा बिरारी मॅडमकडनं। तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर अपर्णा बिरारी मॅडमची। नमस्कार मॅडम। नमस्कार। डॉक्टर अपर्णा बिरारी हा होमिओपॅथ तज्ञ आहेत आणि सध्या त्या प्रामुख्याने नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत। मला आवर्जून सांगायचं वाटतं की आता नम्मा होमिओपॅथीमध्ये एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या आजारांसाठी ठोस उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन औषधांचा अंतर्भाव होतो। मला अजून सांगायचं वाटतं की सर्व प्रकारच्या दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांसाठी एक सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार जे अतिशय सुरक्षित आणि आरोग्यदायी आहेत हे आता आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत आणि नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे। विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, ह्याच बरोबरीने ठाणे, याच्या व्यतिरिक्त पुण्याला सुसज्ज क्लिनिक आहेच। ह्या बरोबरीने उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, कोल्हापूर, विदर्भासाठी नागपूर, अकोला आणि मराठवाड्यासाठी औरंगाबाद आणि नांदेड या ठिकाणी। तर जरूर आपण ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा। पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे नम्मा होमिओपॅथीचे हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की गेल्या काही वर्षांमध्ये विविध स्वरूपाचे आजार आपल्याला बळावलेले दिसतात। कोरोना नंतरही काही आजारांमध्ये खूप वाढ झालेली दिसते आपल्याला, पण विशेष करून डायबिटीस म्हणजे मधुमेह झाला, उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन, हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकार किंवा स्ट्रोक सारखी समस्या आहे। ह्याच अनुषंगाने विविध स्वरूपाचे दीर्घकाळ चालणारे आजार, ज्याच्यामध्ये संधिवात, गुडघेदुखी, मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आहेत। त्वचा रोग म्हणजे ज्याच्यामध्ये विशेष करून एक्झिमा, सोरायसिस, व्हिटिलिगो म्हणजे पांढरे डाग ह्यासारखे आपल्याला आजार दिसतात। ह्याच अनुषंगाने विशेष करून विविध प्रकारचे त्वचेचे इन्फेक्शन्स, ज्याच्यामध्ये नागिण म्हणजे हर्पिस सारखी समस्या दिसते किंवा फंगल इन्फेक्शन्स आहेत, खाजखरूज नायटासारखा प्रकार आहे किंवा त्याच अनुषंगाने सौंदर्यविषयक तक्रारी आहेत म्हणजेच पिंपल्स, चेहऱ्यावरती वांग असणं आहे किंवा केस गळण्याची तक्रारी असो, ह्या सर्वांसाठी आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये ठोस उपचार उपलब्ध आहेत। ह्या अनुषंगानेच मला सर्व प्रेक्षकांना सांगायचे की ॲलर्जी, अस्थमा सारखे दीर्घकाळ चालणारे आजार आहेत, ह्यासाठी नम्मा होमिओपॅथी एक आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि या बरोबरीने बालरोग म्हणजेच लहान मुलांच्या ज्या आरोग्यविषयक समस्या आहेत ह्यासाठी मला वाटतं अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे उपचार आज नम्मा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे खास करून हे जे उपचार आहेत हे आपली बिघडलेली रोगप्रतिकारक क्षमता सुधारून आपले असणारे आजार बरे होणार आहेत। त्यामुळे मूळ आजार आपले बरे होणारच आहेत, पण त्याचबरोबरीने लहान मुलांना विशेष करून त्यांचे असणारे सुदृढ शरीर आणि मन हे निर्माण करण्यासाठी खास करून नम्मा होमिओपॅथी उपचारांचा उपयोग होणार आहे। त्यामुळे आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे, क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे असे उपचार आपल्याला आता नम्मा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत। या व्यतिरिक्त स्त्रियांच्या विशेष करून समस्या, ज्याच्यामध्ये मासिक पाळीच्या तक्रारी आहेतच, पण हार्मोनल इम्बॅलन्स विशेष करून म्हणजे PCOD सारखी समस्या आहे, थायरॉइड सारखी समस्या आहे आणि याच अनुषंगाने पुढे जाऊन स्त्री पुरुष वंध्यत्वासारखी समस्या, ज्याच्यामध्ये खास करून पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आपल्याला कमी झालेली दिसते किंवा लैंगिक समस्या दिसतात, स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी सारखी समस्या दिसते। तर ह्या सर्व समस्यांचं निराकरण आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये करता येणं शक्य आहे। विशेष करून आपल्याला जर का मूल होण्याचा, अपत्यप्राप्तीचा, बाळ होण्याचा आनंद हवा असेल, वंध्यत्वावरती आपल्याला मात करायची असेल तर नम्मा होमिओपॅथीमध्ये सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत, जे आधारित आहेत इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन औषधांवरती। आणि ह्या बरोबरीनेच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विशेष करून पोट विकारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर अपर्णा बिरारी मॅडमकडनं। तर पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करूया। मॅडम, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये। मॅडम, ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अर्थातच सर्व प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, आपल्याकडे जी औषधी वापरली जातात ती आहेत इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन औषधं, तर ही नक्की काय आहे? सगळ्यात पहिलं म्हणजे इम्युनोजेनिक। तर इम्युनोजेनिक मध्ये दोन वर्ड्स येतात। पहिलं म्हणजे की इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती। तर सुरुवातीला काय होतं की आजारांमुळे आपली जी इम्युनिटी असते ती कमी होते, पण कधी कधी आपल्याला एकच आजार नसतो तर एक साथ दोन किंवा 3 आजार सुद्धा असतात, त्याच्यामुळे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती अजून कमी होते आणि यामुळे आपल्याला सगळ्यात पहिले इम्युनिटीवर वर्क करणं गरजेचं असतं। तर आपण जी मेडिसिनची सुरुवात आहे ती इथून करतो। पुढचं जेनिक म्हणजे काय की जेनेटिक्स म्हणजेच अनुवंशिकता। काही आजार असे असतात जे आपल्याला अनुवंशिकमुळे आलेले असतात आणि ह्या आजारांना पूर्णपणे बरं करण्याचं काम आपण करतो। मायाझमॅटिक म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय असतं की जे पेशंटची जी लाईफस्टाईल आहे, त्याच्या आयुष्यात जो ताणतणाव आहे, त्याचे जे इमोशन्स आहेत किंवा त्याची जी पूर्ण लाईफ हिस्ट्री आहे
तर अशा प्रकारे त्याचं मेंटल आणि फिजिकल जर्नल हे पूर्ण लक्षात घेऊन आपण हे पेशंटची जी मायाजम असतं ते काढून आपण ती मेडिसिन्स दिली जातो. म्हणजे पेशंटचा आजार जरी एक असला तरी मेडिसिन्स हे वेगवेगळे येतात. आणि 6th जनरेशन म्हणजे काय, तर आजकालची जी जीवनशैली आहे त्याच्यामुळे काय होतं की हे जे आजार आहेत ते वयोमानाच्या गटानुसार अगदी अर्ली एजेसमध्ये सुद्धा दिसू लागले आहेत. आणि यांनाच अवॉइड करण्यासाठी आणि प्रिव्हेंट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो. तर अशा प्रकारे नमा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिली जाते, जो आपल्या आजाराला अगदी मुळापासून नाहीसा करतो आणि कायमचं आपल्याला त्या आजारापासून मुक्तता देतो. माझं नाव अजय रामचंद्र शिंदे, मी वाशी येथे राहतो. माझा ID नंबर आहे THNL72. मला 2 वर्षापासून एलर्जीचा त्रास होता. जसं म्हणजे एलर्जी मध्ये शिंका वगैरे यायच्या, खोकला यायचा, क्लायमेट वगैरे चेंज झाल्यानंतर. त्यानंतर मी भरपूर ठिकाणी डॉक्टरकडे गेलो, प्रयत्न केला, तर तेवढेच औषधं वगैरे घेतली की तेवढंच म्हणजे थांबायचं. त्याच्यानंतर मी एक दिवशी नमो होमिओची ऍड पाहिली टीव्ही वरती. मग मी ठाणा ब्रांचला व्हिजिट केली. तिथं मला म्हणजे तिथं समजून सांगितले की याच्याविषयी एलर्जी विषय वगैरे. तिथं मी मग ट्रीटमेंट चालू केलं. मी एक 2 महिन्यापासून औषध गोळ्या वगैरे घेतल्या. तिथून मला फरक जाणवायला लागला. जसं शिंका किंवा खोकला वगैरे येतो तो माझा क्लिअर झाला म्हणजे 2 महिन्यामध्ये. तिथे डॉक्टर अपर्णा मॅडम होते, त्यांनी गायडन्स केलं मला. आता तिथून पुढे मी रेग्युलर औषध वगैरे घेतो, गोळ्या घेतो, परंतु तिथून पुढे मला काही त्रास नाहीये. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर अपर्णा बिरारी मॅडमकडनं की कशा रीतीने इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन औषधांमुळे आपण कोणत्याही आजारापासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता. आणि एवढंच नव्हे तर आयुष्याची गुणवत्ता वाढवणारे म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ वाढवणारे असे उपचार आपल्याला आता उपलब्ध आहेत नमा होमिओपॅथीमध्ये, जी आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात सेवा देत आहे. मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याचबरोबरीने ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आणि अकोला या ठिकाणी. तर जरूर ह्या असणाऱ्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपण पोटविकारांविषयी मार्गदर्शन घेत आहोत. आणि पोटविकार म्हटले की डोळ्यासमोर आपल्याला सर्वप्रथम ऍसिडिटी, आम्लपित्त, गॅस, अपचन असे शब्द येतात. तर सर्वप्रथम आम्हाला ऍसिडिटी, आम्लपित्ताविषयी सांगा, ज्याला आपण मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये GERD सुद्धा म्हणतो, गॅस्ट्रो इंटेस्टिनल रिफ्लक्स डिसीज. तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करा. तर GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हटलं जातं. यालाच मराठीत आम्ल उलटण्याचा आजार असे म्हटले जाते. तर यात नक्की होतं काय की आपल्या अन्ननलिकेच्या शेवटी जो वर्तुळाकार भाग असतो, म्हणजेच त्याला आपण लोअर इसोफेजियल स्फिंक्टर असे म्हणतो, हे जेव्हा दुर्बल होते म्हणजे याच्या मसल्समध्ये विकनेस येतो, किंवाच आपण असंही म्हणू शकतो की जेव्हा ते व्यवस्थितरित्या पूर्णपणे बंद होत नाही तेव्हा जे अन्ननलिकेतील जे घटक असतात ते पुढे पास व्हायला पाहिजे, पण ते पास न होता अन्ननलिकेतून पुन्हा वर येतात आणि आपल्याला छातीमध्ये अस्वस्थता निर्माण होते किंवा छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ होणे, उलटी होणे असे प्रकार दिसून येतात. तर याची कारणे काय हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली जी आजकालची लाईफस्टाईल जी आहे त्याच्यामुळे काय होतं की आपण वेळेवर जेवण करत नाही, किंवा जी बदललेला आहार पद्धती आहे त्याच्यामुळे जे फास्ट फूड आहे, ऑइली फूड आहे, स्पायसी फूड आहे, याच्यामुळे हे त्रास जाणवू शकतो. तसेच अजून दुसरी कारणे म्हणजे की सतत अल्कोहोल किंवा स्मोकिंग कंझ्युम करणे किंवा कॉफीचं सतत सेवन करणे. दुसरी गोष्ट म्हणजे की कंटिन्यू जर तुम्ही पेन किलर खात असाल तर त्याचा सुद्धा इफेक्ट याच्यावर दिसून येतो. तर ह्या कारणांमुळे ऍसिडिटी आणि आम्लपित्ताचा त्रास होतो. पण आपण करतो काय की हे टेम्पररी कमी करण्यासाठी आपण अँटॅसिड्स आणि प्रोटॉन पंप इन्हिबिटर यांचा वापर करतो. पण हे आपण किती दिवस सेवन करणार, आणि हे कंटिन्युअस सेवन केल्यामुळे होतं काय तर याच्यामुळे साईड इफेक्ट जाणून येतात, आणि हे साईड इफेक्ट्स होतात हे आता प्रूव्ह झालेलं असून सुद्धा आपण हे करतो. तर आपल्या नमा होमिओपॅथीमध्ये याच्यावर इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहे, जो याला फक्त टेम्पररीच नाही तर परमनंटली क्युअर करतो. मी सूरज मुल्ला, राहणार मानगाव. मला जवळजवळ 2 वर्ष झालं पोट साफ होत नव्हतं. म्हणजे सारखा ते त्रास होता, पित्ताचा त्रास होता, परत छाती जळजळणे, झोप नाही येणे. हा त्रास मला जवळ 2 वर्षाला चालू होता. मग इकडे तिकडे मला किरकोळ दवाखाना कधी कमी झालं नाही. मग मी नमा होमिओपॅथीचं नाव ऐकलं आणि इथून ट्रीटमेंट घेतलं. डॉक्टरांचं नाव हर्षिता पटेल यांच्याकडून ट्रीटमेंट घेतलो आणि जवळजवळ मला 3 महिन्याच्या आत 90% फरक पडला आहे. बरं, मला आता बरं वाटतंय. त्याच्यामुळं मी नमा होमिओपॅथीचं आभार मानतो. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर अपर्णा बिरारी मॅडमकडनं की कशा रीतीने आता ऍसिडिटीवरती संपूर्णतः मात करता येणं शक्य आहे. सारखं आपल्याला गोळ्या खाण्याची आवश्यकता उरलेली नाहीये, कारण ह्या गोळ्यांना साईड इफेक्ट सुद्धा आहेत.
आणि ॲसिडिटीचेही दुष्परिणाम हे गंभीर असू शकतात. पुढे जाऊन त्याचं अल्सर किंवा कॅन्सरमध्ये परिवर्तन होऊ शकतं. त्यामुळे ॲसिडिटीवरती कायमस्वरूपी इलाज करणं आवश्यक आहे, जे आपल्याला उपलब्ध आहे खास करून नम्मा होमिओपॅथीमध्ये. त्यामुळे ॲसिडिटी, अपचन, गॅस, अल्सर किंवा त्या अनुषंगाने असणारे GERD म्हणजे गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसऑर्डर, तर ह्यासाठी आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आज नम्मा होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, पोटविकार म्हटलं की जसं ॲसिडिटी, आम्लपित्त आपल्या डोळ्यासमोर येतं, तशाच बरोबरीने दुसरी तक्रार पुन्हा जीवनशैलीमुळे खूप ह्याचे रुग्ण वाढलेले आहेत, बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन. बद्धकोष्ठतेचं कॉम्प्लिकेशन म्हणून आपल्याला पुढे मुळव्याध भगंदर सारखे आजार झालेले दिसतात. तर ह्यासाठी सुद्धा आपल्याकडे ट्रीटमेंट अवेलेबल आहे का, काय सांगता येईल? ऍसिडिटी प्रमाणेच आपल्याला कॉन्स्टिपेशनचंही प्रमाण आजकाल दिसून येतं, कारण जे कारणे ऍसिडिटीची आहेत तीच कारणे कॉन्स्टिपेशनलाही कारणीभूत ठरतात. तर आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये कॉन्स्टिपेशनला पूर्णपणे बरं करण्यासाठी आपल्याकडे उपचार पद्धती उपलब्ध आहे. त्यासाठी आपण इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतो आणि या आजाराला पूर्णपणे नाहीसं करतो. कॉन्स्टिपेशनमुळे काही कॉम्प्लिकेशन्स होतात, जसं यांनी आता सांगितलं की पाईल्स, फिशर, फिशुला म्हणजेच मुळव्याध आणि भगंदर हे जे आजार असतात हे उद्भवू शकतात. तर याच्यामध्ये होतं काय की आपली जी शौचाची जागा असते त्यामधून रक्तस्राव होणं किंवा त्या जागी खाज येणं किंवा तिथे पेन होणं, खूप जास्त वेदना होणं, उठता बसता न येणं, अशा प्रकारचे काही लक्षणे दिसून येतात. आणि यामध्ये होतं काय की अशा रुग्णांना मोस्ट ऑफ वेळा शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन सजेस्ट केले जाते. पण होतं काय की ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा हे पुन्हा उद्भवतं. तर हे वारंवार होत असल्यामुळे हे जे परमनंट जो क्युअर पाहिजे तो मिळत नाही. तर आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये याच्यावर अगदी परमनंट इलाज आहे आणि त्याच्यासाठी अशा रुग्णांनी नम्मा होमिओपॅथीला एकदा नक्कीच भेट द्या आणि आपण याला पूर्णपणे नाहीसा करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. माझं नाव आहे व्यंकटेश हनुमंतराव शिताले. माझं एज आहे 33 आणि मला डिसीज होतं फिस्टुलाचं. मी गेल्या 3 वर्षापासून मी फिस्टुलामधून खूप त्रास घेत होतो आणि 2 वेळा ऑपरेशन सुद्धा केलंय, पण त्या ऑपरेशनमधून पण काही मला क्युअर मिळालं नाही. त्याच्यानंतर मी नम्मा होमिओपॅथीमधून मी होमिओपॅथी मेडिसिन मी ट्रीटमेंट घेतली 1 वर्षापासून आणि आता मला 9 महिने झालेत. 9 महिन्यापासून मला काही त्रास नाहीये, काही पेन नाहीये, काही फर्स्ट नाहीये. मला खूप बरं वाटतंय नम्मा होमिओपॅथीच्या मेडिसिनमधून आणि थँक्स टू डॉक्टर चेतना फॉर रेग्युलर कन्सल्ट केल्याबद्दल. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेसाठी, ॲसिडिटीसाठी उपचार उपलब्ध आहेतच नम्मामध्ये, पण त्याचबरोबरीने बद्धकोष्ठतेचं कॉम्प्लिकेशन जे आहे म्हणजेच मुळव्याध भगंदर, ज्याला पाईल्स, फिशर्स, फिशुला म्हटलं जातं, ह्यासाठी सुद्धा कायमस्वरूपी उपचार आपल्याला उपलब्ध आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये. त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो किंवा पाईल्स, फिशर्स, फिशुला म्हणजेच मुळव्याध भगंदरसारखी समस्या असो, आपण निराश होऊ नका. हे वारंवार उद्भवणारे आजार आहेत, ह्यांच्यासाठी कायमस्वरूपी इलाज आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळणार आहे. तर जरूर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, ह्या अनुषंगाने जेव्हा आपण चर्चा करत आहोत की मुळव्याध भगंदरविषयी आपण आता आम्हाला सांगितलंच, त्याच अनुषंगाने ॲसिडिटी झालं, बद्धकोष्ठता झालं, त्याचबरोबरीने आपल्याला बऱ्याचदा गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे पित्ताचे खडे ही समस्याही खूप दिसते पोटविकारांमध्ये. त्याला सुद्धा ऑपरेशनच सांगितलं जातं, दुसरे कोणते ठोस उपचार नाही आहेत. तर ह्यासाठी सुद्धा आपल्याकडे उपचार उपलब्ध आहेत का? गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजेच पित्ताशयातील खडे. शरीरामध्ये बिलिरुबिन नावाचा एक घटक असतो जो यकृतामध्ये तयार होत असतो. यकृतामध्ये जेव्हा लाल पेशी नष्ट होतात तेव्हा त्यापासून बिलिरुबिन नावाचा घटक तयार होतो. पण जेव्हा शरीरामध्ये आवश्यक प्रमाणापेक्षाही हे बिलिरुबिन जेव्हा जास्त तयार व्हायला लागते तेव्हा ते यकृतामध्ये साठून राहते आणि गॉल ब्लॅडर स्टोन असे तयार होत असतात. तर गॉल ब्लॅडर स्टोनच्या केसेसमध्ये सुद्धा मोस्ट ऑफ वेळा शस्त्रक्रिया सजेस्ट केली जाते. पण काय होतं की शस्त्रक्रिया केल्यानंतर आपल्या पचन संस्थेवर त्याचा परिणाम होतो आणि हे पूर्णपणे बरं होत नाही. तर त्याच्यामुळे आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये हे पचनक्रियेचे त्रास जो आहे तो पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून याच्यावर उपचार पद्धती उपलब्ध आहे. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर अपर्णा बिरारी मॅडमकडनं विशेष करून पित्ताशयातील खडे म्हणजेच गॉल ब्लॅडर स्टोन विषयी. तर बऱ्याचदा जेव्हा ह्यासाठी शस्त्रक्रियाही सांगितली जाते तर त्यानंतरही सुद्धा जेव्हा लक्षणं कमी होत नाहीत तर त्या अशा सर्व रुग्णांसाठी ज्यांना गॉल ब्लॅडर स्टोन आहेत किंवा ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तरीसुद्धा पचनक्रिया ठीक झालेली नाही, अशा सर्वांसाठी आज नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या आणि त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, ह्या अनुषंगाने जेव्हा आपण पित्ताच्या खडांविषयी बोलतोय तर अर्थातच लिव्हर म्हणजेच यकृताच्याही अनेक समस्या आपल्याला दिसतात. गेल्या काही वर्षांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या खूप वाढलेली आहे आणि
त्याच्यामुळेही आपल्याला पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस सारखा आजार होऊ शकतो, ज्याला आपण नॉन अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस म्हणतो. तर असे हे जे काही आजार आहेत हे कुठेतरी टाळायचे असतील आणि आपलं यकृत चांगलं ठेवायचं असेल, लिव्हरच्या समस्या टाळायच्या असतील, फॅटी लिव्हर सारख्या समस्येवर मात करायची असेल तर नम्मा होमिओपॅथीमध्ये काय उपचार उपलब्ध आहेत, काय सांगता येईल? आजकालची जी बदललेली जीवनशैली आहे त्याच्यामुळे फक्त अन्ननलिकेवरच नाही तर बाकीची जी आपली पचनक्रिया असते त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पचन संस्थेमध्ये जे बाकीचे अवयव असतात जसे की लिव्हर झालं तर याच्यावरही परिणाम होतो. तर लिव्हरमध्ये काय होतं, फॅटी लिव्हर, सिरोसिस लिव्हर अशा प्रकारचे आजार हे आढळून येतात. तर ह्या आजारांवर बाहेर ठोस असे उपचार नसतात. तर आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट अवेलेबल आहे. तर अशा रुग्णांनी नम्मा होमिओपॅथीला एकदा नक्कीच भेट द्या. आपण जाणून घेतलं तर डॉक्टर अपर्णा बिरारी मॅडमकडनं की कशा रीतीने फॅटी लिव्हर सारखी समस्या आहे किंवा लिव्हर सिरोसिस सारखी समस्या आहे, ह्यासाठी सुद्धा आपल्याला ठोस उपचार नम्मा होमिओपॅथीमध्ये मिळणार आहेत. आणि नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे ठाणे, या व्यतिरिक्त पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, औरंगाबाद आणि त्याच अनुषंगाने पुढे जाऊन नागपूर आणि अकोला या ठिकाणी. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे नम्मा होमिओपॅथीचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. मॅडम, ह्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की आपण मगाशी सांगितलं तसं फॅटी लिव्हर किंवा खास करून लिव्हर सिरोसिसच्या समस्येसाठी आपल्याकडे उपचार आहेतच उपलब्ध. तसंच महत्त्वाचा दुसरा ऑर्गन आहे पोटातला, तो आहे स्वादुपिंड, ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो. आणि स्वादुपिंड दाह म्हणजे पॅनक्रियाटायटिसमुळे बऱ्याचदा तीव्र स्वरूपात पोटात दुखू शकतं, इतरही लक्षणं उद्भवतात त्याच्यामध्ये. तर पॅनक्रियाटायटिससाठी, खास करून क्रॉनिक पॅनक्रियाटायटिससाठी आपल्याकडे काही उपचार उपलब्ध आहेत का, काय सांगता येईल? स्वादुपिंड जे असतं त्याच्यामध्ये आपले जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आणि जे हार्मोन्स असतात ते सिक्रेट केले जातात. पण पॅनक्रियाटायटिस म्हणजे स्वादुपिंड दाह यामध्ये आपले जे हार्मोन्स आणि जे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत तेच आपल्या स्वादुपिंडाच्या जो अंतर्गत भागामधला जो थर असतो त्याला ते इजा पोचवायचं काम करतात आणि त्यामुळे त्याला सूज येते, पॅनक्रियाटायटिस असं म्हणतो. याच्यात 2 प्रकार असतात, अक्यूट आणि क्रोनिक. अक्यूट पॅनक्रियाटायटिस जी डिसीज कंडिशन आहे ती लवकर ठीक होऊन जाते, पण जी क्रोनिक पॅनक्रियाटायटिस आहे ती लवकर ठीक होत नाही आणि वारंवार हे सारखं होत असल्यामुळे याला आपण क्रोनिक असं म्हणतो. जेव्हा ही कंडिशन लॉंग लास्टिंग जाते तेव्हा आपल्याला पोटात दुखणे किंवा मळमळ होणे, ताप येणं किंवा उलटी होणं अशा प्रकारचे लक्षणे दिसून येतात. तर नम्मा होमिओपॅथीमध्ये पॅनक्रियाटायटिसवर उपचार पद्धती उपलब्ध आहे. त्यामध्ये आपण इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट वापरतो आणि पॅनक्रियाटायटिसला हा आजार आपण पूर्णपणे बरा करतो, जेणेकरून पेशंटला ह्या क्रोनिक पॅनक्रियाटायटिसपासून पूर्णपणे मुक्तता मिळते. आणि ह्या अनुषंगाने मला आपल्याला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की हे सर्व उपचार आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक आता संपूर्ण महाराष्ट्रात सेवा देत आहेत. मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, त्याचबरोबरीने ठाणे, या व्यतिरिक्त पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, नागपूर आणि अकोला या ठिकाणी. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, ह्या अनुषंगाने कोलायटिसची समस्याही गेल्या काही वर्षात खूप वाढलेली आढळते आणि कधी कधी ह्या रुग्णांना पोट दुखतच, पण त्याचबरोबरीने शौचास रक्त जात असतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस सारख्या आजारामध्ये कधी कधी गंभीर दुष्परिणाम होऊन आपल्याला खूपच ह्या रुग्णांची तब्येत खालावलेली दिसते. तर असे जे आजार आहेत, जे ऑटोइम्युन, ज्याला कोणते ठोस उपचार नाही आहेत आधुनिक शास्त्रात, तर कोलायटिस सारख्या आजारासाठी सुद्धा आपल्याकडे उपचार आहेत का, काय सांगता येईल? हो, नक्कीच. आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिसवर उपचार पद्धती उपलब्ध आहे. आपण इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट देतो, ज्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस हा ऑटोइम्युन जरी असला तरी सुद्धा हा अगदी मुळापासून बरा होतो आणि त्यामुळे अशा रुग्णांनी नम्मा होमिओपॅथीला एकदा नक्कीच भेट द्या. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने कोलायटिस सारख्या गंभीर आजारासाठी सुद्धा नम्मा होमिओपॅथीमध्ये ठोस उपचार उपलब्ध आहेत. आणि केवळ कोलायटिसच नव्हे, त्या अनुषंगाने कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो, ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मूळव्याध, भगंदर म्हणजेच पाईल्स फिशर फिस्टुला किंवा लिव्हरचे आजार, पॅनक्रियाटायटिस, या सर्व आजारांसाठी या ठिकाणी ठोस उपचार आपल्याला मिळणार आहेत. तर कोणत्याही स्वरूपाचा पोटविकार असो, जरूर आपण संपर्क करा पुढील नंबरवरती, जो आपण संपर्कासाठी स्क्रीनवर नंबर बघत आहात. लाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे ठाणे, या व्यतिरिक्त नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर आणि अकोला या ठिकाणी. तर जरूर ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद.